स्वतःच्या हक्काचं एक राज्य निर्माण कर. हिंदवी स्वराज्य. प्रसंग दुसरा. बाल शिवाजी आता प्रौढ शिवाजी महाराज झाले आहे. जिजाऊ साहेब राजमाता म्हणून न्यायसभेच्या मुख्य आसनावर बसले आहेत आणि एवढ्यात खंडोजी धावत धावत राज दरबारात प्रवेश करतो. मुजरा साहेब, मुजरा राजा. काय रे खंडोजी, काय झालं? एवढं घाबरलेलं का दिसत आहेस? अहो साहेब, रांझ्याच्या पाटलानं एका गरीब शेतकऱ्याच्या लेकीवर अत्याचार केला आहे. रयत न्यायाची मागणी करत आहे. काय? माझ्या स्वराज्यात स्त्रियांवर अत्याचार? हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही. शिवबा, हा गुन्हा अक्षम्य आहे. ज्या स्वराज्याचं स्वप्न आपण पाहिलं तिथे जर स्त्रिया सुरक्षित नसतील तर या स्वराज्याला काय अर्थ आहे? आदेश द्या शिवबा, आदेश द्या. जी आज्ञा अहो साहेब. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्याकडे जर कोणी पापड्या नजरेने बघत असेल तर त्यांची गय करू नका शिवबा. त्यांना म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय चौरंग करा. स्वराज्याच्या माती आया बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला हीच शिक्षा मिळाली पाहिजे, जेणेकरून पुन्हा असं वाईट कृत्य करण्याची कोणाची हिंमत नाही होणार. जी आज्ञा अहो साहेब. खंडोजी, जा तात्काळ या आदेशाची अंमलबजावणी करा. जी राजा. ज्या माऊलीने उभं आयुष्य स्वराज्यासाठी झिजवलं, पतीचा त्याग सोसला, मोठा मुलगा संभाजी गमावला, पण शिवबाच्या पाठीशी ढाल बनून उभ्या राहिल्या, स्वराज्याची राजमाता झाल्या. पण नियतीला वेगळंच काही मान्य होतं. अहो साहेब, तुम्ही अशा थकलेल्या का दिसत आहात? अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. तुमचा हा शिवबा तुमच्या मार्गदर्शनाशिवाय काय करेल? शिवबा, रडू नकोस बाबा. आज माझे डोळे तृप्त झाले. ज्या स्वराज्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं तो माझा शिवबा आज छत्रपती झाला. रायगडावर भगवा दिमाखात पडत आहे. एका आईला यापेक्षा दुसरं काय हवं? अहो साहेब, मला सोडून जाऊ नका. शिवबा, मी कुठेच जात नाहीये. मी या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आणि तुझ्या प्रत्येक पराक्रमात जिवंत असेल. माझी फक्त एकच इच्छा आहे की ही रयत कधीही दुःखी नाही झाली पाहिजे. स्वराज्य आबाधित ठेव, हे स्वराज्य आबाधित ठेव शिवबा. अहो साहेब, का तुम्ही मला सोडून गेलात? राजमाता जिजाऊ साहेबांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. फोटो. One photo please, standing group.